आता लगेच आतमध्ये जाऊयात आपल्या हिडन विलेजमध्ये. कम ऑन फॉलो मी. गावाचा जो फील आहे तो लिटरली त्यांनी कोपऱ्या कोपऱ्यावरती जपलेला आहे. ते जे ॲस्थेटिक्स आहेत ते त्यांनी प्रत्येक ठिकाणी जपलेले आहेत. भाजी आहे उपमा आहे. ओके. आणि ह्याच्यात काय काय नाही बघ. हा आहे माझा ब्रेकफास्ट. 2 पाव, भाजी, मिसळ आणि चपाती येत आहेत. हा क्या बात आहे मित्रांनो. चहा मस्त आहे, एकदम टेस्टी होता. यू मस्ट ट्राय. 2 ऑप्शन आहेत. खुर्च्या आहेत, एक टेबल, मस्तपैकी इथे बसून तुम्ही तुमचं लंच डिनर व्हॉटएव्हर जे असेल ते तुम्ही घेऊ शकता. ओके. सो गाईज, की आतमध्ये इन्सर्ट करण्याच्या आधी काहीसं असं दिसतं आणि आता जेव्हा मी की इन्सर्ट करेन तेव्हा दे यू गो. तर दिस लांबी बघा, मला ह्या रूमची लांबीच प्रचंड आवडली. दिस मी 360 अँगल देतो. टेलिव्हिजन सेट वगैरे आहे, अर्थात तिथे कोण बघणार नाही. इतका सुंदर निसर्ग असल्यानंतर इथे बसायला आणखी एक छान जागा, म्हणजे तुम्हाला काय काम करायचं असेल समजा वर्क फ्रॉम होम वगैरे. गाईज, मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की हा जो धबधबा आहे तो खरंच नुसता शोकेसला आहे का इकडे खाली आपल्याला उतरायला पण देतात, हे मी कन्फर्म तुम्हाला सांगणार होतो. तर शंकर दादांना मी आत्ताच विचारलं, तर इथे आपल्याला जातासुद्धा येतं आणि छान असा त्या धबधब्याचा आनंदसुद्धा घेता येतो. पावसाळ्यात जनरली काय होतं की आपण खऱ्या धबधब्यात जातो आणि तिकडे मग दुर्घटना होतात वगैरे आणि रिस्की असतं फार ते. पण या कृत्रिम धबधब्यामध्ये जर तुम्ही आंघोळ केली तर अगदी ते सेफ पण आहे आणि आनंद पण तेवढाच मिळतो छान. आज काय मी उतरत नाही, खरं तर उतरायला हवं होतं पण मी काय एक्स्ट्रा कपडे कॅरी नाही केलेत. नाहीतर खरंच समजतं. ते म्हणतात की इकडनं असं उतरायला जागा आहे. पावसाळ्यात तर हे पाणी खूप वाढतं आणि ते म्हटले साधारणतः कमरेपर्यंत पाणी येतं. दादा, इसी बात पर एक लाइक हो जाए.